हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। भाग्यश्री भाग्य कंत सद्गुरु जीव स्वाता अंत आत्मा रामी केला, श्रीराम कथा काहीच ऐकायला काही ऐकायला येत नाही ताई, ऐकायला येत नाहीये. आता बघा, परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परम मंदाताई साष्टांग वंदन. आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती म्हणून आपल्याला पण साष्टांग वंदन करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती सावे एका माझी आपण हा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. आता आवाज येतोय का? हो येतोय. हो काकू येतोय. हा ठीक, काय हरकत नाही. मला वाटतं थोडा प्रॉब्लेम असतोच यावेळेला. ठीक आहे, बघू. आपल्या चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत समास 20वा चालू आहे. दशक 20वा आणि समास 7वा चालू आहे. आत्मनिरूपण. आत्मनिरूपणाच्या अंतर्गत समर्थ आम्हाला परत आत्मनिरूपणातच देतात आहे की नेमकं आत्मस्वरूप काय आहे याबद्दल थोडी कल्पना आम्हाला देऊन राहिलेत. आणि त्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी, स्वरूपाकारतेपर्यंत जाण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायचा, प्रत्येक समासामध्ये थोडी रिव्हिजन पण समर्थ आमची घेऊन राहिले आहेत. खरं म्हणजे हा सगळा भाग आपला झालेला आहे पूर्णपणे, पण तरी पण आता ह्या शेवटच्या समासामध्ये एकदा आपण म्हणतो की जाता जाता थोडं त्याला त्या विषयाला टच करावा आणि तो फायनल टच असतो. असा फायनल टच दिला की ती गोष्ट जी आहे ती आमची पूर्णत्वाला जाते, परफेक्ट, त्याच्यामध्ये परफेक्शन येतं. आणि म्हणून समर्थ परत आत्मनिरूपण हा समास देतात आहे. स्वरूपापर्यंत जाण्यासाठी नेमका काय पद्धतीचा विचार, बस विचार विचार आणि विचार. आणि म्हणून 31 ओव्यांचा हा समास, परंतु अतिशय महत्वाचा. आणि यामध्ये समर्थ सुरुवातच करून आले. अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले, बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना. प्रत्येक ओवी
घेण्याचा प्रयत्न करते, कारण महत्वाचा समास आहे आणि विचारांची दिशा याच्यामध्ये दिलेली आहे. ती दिशा एकदा जर आम्हाला नीट कळली तर आम्ही विचार योग्य करू. कसाही विचार करून आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणार नाही, हे तितकंच खरं आहे. कसाही विचार नाही करता येणार. आडवा तिडवा अव्यवस्थित असा विचार करून जमणार नाही. व्यवस्थित विचार करावा लागेल. ज्या पद्धतीने विचार शास्त्राने सांगितलंय त्या पद्धतीने आम्हाला तो विचार करावा लागेल. आणि म्हणून विचारांची चौकट, ती चौकट याच्यामध्ये फार सुंदर अशी समर्थाने दिलेली आहे. म्हणून समर्थ सुरुवातीला सांगतात की अनुर्वाच्य समाधान झाले. म्हणजे अनुर्वाच्य समाधान झाले. आता अनुर्वाच्य समाधान म्हणजे काय? समाधानी म्हणायचं, अनुर्वाच्य म्हणायचं. अनुर्वाच्य म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. बोलायला गेलो की ते समाधान मोडलं, त्याला अनुर्वाच्य समाधान म्हणतात. समर्थांनी पूर्ण अनिर्वाच्य समासच दिलेला आहे बघा. आपला झालेला आहे हा समास अनिर्वाच्य, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं अनिर्वाच्य. आणि माया कशी आहे? अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे काय? तिच्याबद्दल वचन नाही करता येत. एक कोणतं वचन करता येत नाही, कारण ती सतत परिवर्तनशील आहे, ती भासमान आहे, ती कल्पित आहे. तर कल्पित आणि भासमान बद्दल बोलता येतं का काही? नाही. आकाशामध्ये विविध रंगाचे ढग असतात आणि विविध आकार घेतात. आता आपण जर त्या आकारात कोणाला सांगितलं की बघ बघ तो आकार आहे ना, तो सशासारखा दिसतो, तर बोलून त्यांनी पाहीपर्यंत तो आकार बदललेला असतो. आणि तो म्हणतो ससा कुठे? हे तर हरिण आहे. तिसरा म्हणतो हरिण कुठे? हे तर काहीच नाही. मायेबद्दल म्हणून त्याला अनिर्वचनीय अनुर्वाच्य आणि अनिर्वचनीय. म्हणून माया ही अनिर्वचनीय आहे. तिच्याबद्दल एकही वचन करता येत नाही. आणि ब्रह्म आहे म्हणजे त्याच्याबद्दल बोलता येत नाही, सांगता येत नाही. कसं आहे हो ब्रह्म? ब्रह्म कसं आहे सांगता येत नाही. सांगायला गेलो की ती स्थिती बिघडते, म्हणून ते अनुर्वाच्य. माऊलीचं अभंग आहे, अजिम्या ब्रह्म पाहिले असं आहे. पण माऊलीने आमच्यासाठी तो स्वरूपाचा अनुभव कथन केलेला आहे. आणि समर्थ तेच म्हणतात आहे की अनुर्वाच्य समाधान झाले. शब्दांनी सांगण्यासारखं जरी ते नसलं तरी ते अवश्य सांगावं. ते अवश्य सांगावं. सांगण्याचा प्रयत्न करावाच. शब्दात मांडण्याचा प्रयत्न करावा तो. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली आणि माऊली म्हणाली गुरुदेवांना, निवृत्तीनाथांना की गुरुदेवा काम संपलेलं आहे, आता आम्हाला परवानगी द्यावी जायची. तर काय म्हणतात निवृत्तीनाथ की ज्ञाना, अद्याप काम संपलेलं नाही, कार्य अजून संपलेलं नाही, कार्य शिल्लक आहे. कोणतं कार्य शिल्लक आहे? तर जो तो अनुभव घेतला आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले, अवघेची झाले देह ब्रह्म. हा जो तुझा अनुभव आहे, ब्रह्म पाहिले, हा जो तुझा अनुभव करून ठेव. आहे ब्रह्मस्वरूप म्हणजे काय? त्या शब्दामध्ये माऊली अनुभव लिहिला सांगून की शब्दात सांगावे. समाधान सांगण्याने मोडत नाही, ती
मोडत नाही, सांगितले पण मोडत नाही. परंतु जो साधक वर्ग आहे त्याच्यासाठी हे फार आवश्यक आहे. पण हे श्री गुरूंच्या आज्ञेने सांगावं, श्री गुरूंच्या आज्ञे सांगावं आपल्याला फार हौस असते हो. तर आपल्याला विचारायचीच देरी असते की लगेच आपण आपले अनुभव कथन करतो. ताबडतोब कथन करण्याची ठिकाणी पद्धत, आपले अनुभव सांगा. मग ते अनुभव सांगायला उभे राहतात आणि ते अनुभव सगळे चमत्कार असतात. खूप श्रेष्ठ दर्जा देत. आजचा दिवस फार, आज संत गजानन महाराज यांचं प्रागट दिन आहे आणि प्रगट दिन असल्यामुळे आजचं कशासाठी प्रगट झाले हो गजानन महाराज? कशासाठी प्रगट झाले? ते मूळचे जय जय सच्चित स्वरूप, सच्चित स्वरूप असते. महाराज जड मूढ ताराया, आपण अवतरला जगी जड मूढ ताराया. जड आणि मूढ लोकांना तारण्यासाठी. आणि कसं झालंय, पोळीवरचे शीत उष्ट अन्न खात ते लीला केली हो. लीला लीला पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाची आम्ही हे सहन करू नये. अन्नाला पूर्ण ब्रह्माचा दर्जा द्यावा. अत्यंत सन्मानित असं आम्ही हे अन्नाकडे बघावं, ती दृष्टी आमची असावी. आणि म्हणून महाराजांनी ती लीला केली हो. म्हणून महाराजांनी ती लीला केली आणि त्यांच्यातलं संतत्व आमच्या निदर्शनास त्यांनी आणलं. संतत्व निदर्शनास आणलं. काही त्यांना आवश्यकता का होती? कारण त्यांना जडांचा आणि मूढांचा उद्धार करायचा होता. म्हणून त्यांनी ही लीला केली हो. असं महाराजांची लीला चरित्र आहे. आता त्या लीला चरित्राचं ज्या वेळेला आम्ही पारायण करतो त्यावेळेला त्या चरित्रामधला, त्या लीलेमधला, लीलेच्या मागचा अर्थ हा समजून घेत नाही. लीलेच्या मागचा अर्थ नाही आम्ही समजून घेत, त्याच्या मागचा विचार आम्ही समजून घेत नाही. आणि म्हणून मग आम्ही महाराजांनी चमत्कार केले आणि हाच चमत्कार आमच्याही जीवनामध्ये व्हावा अशी आम्ही सकामता ठेवतो, अशी आम्ही कामना ठेवतो, अशी आम्ही इच्छा ठेवतो. आणि म्हणून आजच्या दिवशी मग खूप गर्दी. बाकी 365 दिवस मंदिरात कोणी येत पण नाही हो. पूजा झाली का नाही झाली का काही नाही. महाराजांना थंडी वाजते का, ऊन येतोय का, महाराजांना नैवेद्य दाखवला जातोय का, कोणी दखल घेत नाही. पण एक दिवस मात्र भयंकर गर्दी आणि प्रसादासाठी झुंबड उठते. कारण महाराजांनी आमच्या जीवनामध्ये चमत्कार करावा. त्यासाठी आणि महाराजांनी आपली स्वरूपाकारता आम्हाला या चमत्काराच्या माध्यमातून, या लीलेच्या माध्यमातून आम्हाला प्रगट केलेली आहे. स्वरूपाकारता अनुर्वाच्य असलेले समाधान त्यांनी याच्यातून या माध्यमातून प्रकट केलेले आहे. सगळ्यात मोठा चमत्कार कोणता आहे हो? जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे आणि श्री गुरु ह्या जीवाला तत्काळ तत्क्षण ब्रह्मरूप करतात. तत्क्षण आपण सारखे करीती तात्काळ जीव हा ब्रह्मरूप होतो. श्री गुरूंच्या अनुग्रहाच्या दिवशी, त्या दिवशी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष झाला, त्याच क्षणी मुक्त झाला, त्याच क्षणाला मुक्त होतो. क्षण सुद्धा लागत नाही हो. सांगा बरं, एक क्षण पण लागत नाही बदल व्हायला. अशी या जगात कोणती वस्तू आहे? मॅगीला सुद्धा 2 मिनिट लागतात. 2 मिनिट में मॅगी, 2 मिनिटं मॅगी सुद्धा घेते. पण तत्क्षण होणारी एकही गोष्ट उपलब्ध नाही. पण जीवाला ब्रह्मरूप करायला तत्क्षण ब्रह्मरूप तो होतो.
नाही काळ वेळ तया लागी. हा सगळ्यात मोठा चमत्कार नाही का? आणि चमत्कार दुसरा असा आहे की तो जीव परत जीव दशेला प्राप्त होत नाही. मृत व्यक्ती उठवतात संत. आमची श्रद्धा बसावी, आमचा विश्वास बसावा, आम्ही या अध्यात्माकडे ओढलं जावं म्हणून आमच्या समोर ते चमत्कार करतात. मृत व्यक्ती पण बरेचदा उठवतात, पण परत त्या मृत व्यक्तीला मरण आहेच न हो. 40 वर्ष जगला, 50 वर्ष जगला त्याच्यानंतर तरी त्याला देह सोडावाच लागणार आहे की नाही. मग हा चमत्कार टिकाऊ स्वरूपाचा आहे का? पण जीव हा तत्क्षण ब्रह्मरूप होतो, तो परत जीव दशेला प्राप्त होत नाही. एवढा मोठा सद्गुरूंनी चमत्कार आहे आमच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. हा आम्हाला दिसत नाही आणि म्हणून आम्हाला सांगावा लागतो. आणि म्हणून असा आजचा हा पवित्र दिवस जो आहे प्रगतीकरण झाले, प्रागट्य झालेले आहे आणि त्यांनी आपली स्वरूपाकारता अशा माध्यमातून आमच्या समोर प्रगट केलेली आहे. त्या महाराजांना सुद्धा साष्टांग वंदन करते. आपली स्वरूपाकारता ह्या लीलेच्या माध्यमातून प्रगट केली आहे, एवढं आम्ही त्यांच्या लीलेचा अर्थ घ्यावा. आणि अनुर्वाच्य समाधान जे आहे, हे अनुर्वाच्य समाधान म्हणजे काय हे आम्हाला निश्चितपणे नीट माहीत असायला पाहिजे. आता अनुर्वाच्य समाधान म्हणजे काय? समर्थ म्हणतात की अनुर्वाच्य समाधान म्हणजे निरपेक्ष समाधान. अनुर्वाच्य समाधान म्हणजे निरपेक्ष समाधान. आम्हाला समाधान मिळतं, पण अनुकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थिती असेल तर, मनासारखं असेल तर समाधान होतं आमचं. अनुकूलता असेल परिस्थिती, मनासारखं सगळं होत असेल तर आम्ही समाधान पावतो, नाही तर मग तिथे प्रतिकूलतेमध्ये समाधान टिकत नाही. याला निरपेक्ष समाधान म्हणत नाही. निरपेक्ष समाधान म्हणजे जे समाधान कशावर अवलंबून नसतं, कोणाकडून काहीही अपेक्षा नसते समाधानासाठी. त्यांनी माझं सगळं ऐकावं म्हणजे मला समाधान मिळेल अशी अपेक्षा तिथे नसते. कोणाकडून काहीही अपेक्षा नाही. मनासारखं होणं, मनासारखं न होणं हा भाग तिथे नाही. त्याला निरपेक्ष समाधान म्हणतात आणि त्याला मोक्ष सुख असं म्हणतात. त्याला अनुर्वाच्य समाधान असं म्हणतात. एकदा ना अनुर्वाच्य समाधान हा ज्यावेळेला ही संकल्पना आपली नीट स्पष्ट होईल ना, तेव्हा मग आपण माझं साधन हे नेमकेपणाने करू शकू, विचार नेमकेपणाने करू शकू. याला अनुर्वाच्य समाधान असं म्हणतात. आणि हे समाधान श्री गुरूंच्या आज्ञेने आम्हाला सांगायला काहीच हरकत नाही, पण श्री गुरूंच्या आज्ञेने सांगावं. अनुभवाची चढाओढ नसावी, फार महत्वाचं आहे. आणि म्हणून समर्थांनी फार सुंदर याच्यासाठी दृष्टांत दिला हो, की मुक्याने जर गुळ खाल्ला, मुका माणूस आहे आणि त्यांनी गुळ खाल्ला आणि त्याला जर आम्ही गोडी विचारली तर त्याला सांगता येईल का गोडी? अजिबात सांगता येणार नाही. आम्ही जर म्हटलं की सांगा बरं कशी गोडी आहे, त्याला सांगता येणार नाही. अगदी त्याप्रमाणे हे समाधान शब्दामध्ये मांडता येत नाही. शब्दामध्ये मांडलं की त्याला मर्यादा आली, त्याला सापेक्षता आली. अरे बोलणे तितके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते. समर्थ आत्माराम म्हणतात बोलणे तितकं व्यर्थ जाते. जितकं तुम्ही आत्मस्वरूपाबद्दल बोलायला जाल तितकं सगळं व्यर्थ जातं, पण बोलल्याशिवाय अनुभवाला पण येत नाही. त्यामुळे बोलायचं कशासाठी? स्वरूपाकारतेसाठी, अनुभव रूपतेसाठी मला बोलायचं आहे. अनुर्वाच्य समाधान. मी ब्रह्म आहे हा अनुभव जरी आम्हाला आला तरी तो वाणीने बोलता येत नाही, असा तो अगम्य आहे. अगम्य आहे. मग तो काही करून मिळवता येईल का हो? अजिबात नाही.
काही करून आम्हाला तो मिळवता येणार नाही, मग काही सोडून आम्हाला मिळवता येईल का? तो त्याग करून मिळवता येईल का? वैराग्य अंगी बाळगून तो आम्हाला मिळवता येईल का? त्या अनुभवाला आम्ही प्राप्त हो का, मिळवता येईल का? ही पण त्या ठिकाणी शब्दरचना बरोबर नाही. आम्ही त्या अनुभवाला प्राप्त हो का? निश्चितपणे हो. पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? समर्थ म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. त्यासाठी काही सांडावं लागत नाही, म्हणजे काही कशाचा त्याग करावा लागत नाही, कशाचा निराश करावा लागत नाही. मग आपण तर इतके दिवस निराश शिकलो की पिंड ब्रह्मांडाचा निराश करायचा. कशासाठी तो निराश करायचा? माझ्या निश्चयासाठी तो निराश करायचा. माझ्या निश्चयासाठी, जीवाचा निश्चय झाला पाहिजे की मी मूळचा ब्रह्मरूप आहे. या पिंड आणि ब्रह्मांडाच्या उत्पत्तीमध्ये, त्याच्या स्थितीमध्ये, त्याच्या लयाच्या पाठीमागे न लागता त्या पिंड ब्रह्मांडाचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान मी आहे, ते ब्रह्मतत्व मी आहे, हा निश्चय माझा व्हावा. कारण माझा निश्चय, मी देह आहे हा निश्चय, देह सत्य आहे हा निश्चय, जग आहे हा निश्चय, जग सत्य आहे हा निश्चय. आणि देह सत्य आहे, मी देह आहे, हा निश्चय दृढ झाल्यामुळे आम्हाला त्या निश्चयाचा बाध करण्यासाठी आम्हाला निश्चय करावा लागतो, मी ब्रह्म आहे. हा निश्चय आम्हाला करावा लागतो. आणि म्हणून निश्चय करण्यासाठी आम्हाला निराश ही प्रक्रिया सांगितली आहे. बाकी ब्रह्मानुभवासाठी कोणतीच प्रक्रिया सांगितलेली नाही. काही सांडावं लागत नाही, म्हणजे कशाचा त्याग करावा लागत नाही, काही स्वीकारावं पण लागत नाही, म्हणजे काही मांडावं पण लागत नाही, अशी प्रवृत्ती पण नाही आणि निवृत्ती पण नाही. मग काय करावं लागेल? एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. फक्त एक विचारच असा एक आहे की त्या विचारानेच ते तत्व आम्हाला शोधता येतं आणि कळतं सुद्धा. परोक्षत्वाने कळतं, त्याला म्हणतात परोक्षत्वाने कळणं. ते तत्व कळतो म्हणजे ते तत्व आम्हाला परोक्षत्वाने कळलंय. आणि अपरोक्षानुभूतीमध्ये काही सांडावं नाही, मांडावं नाही, काही कळणं नाही. कळलं नाही असं नाही, कळत नाही, नाही जाणीव नाही, नेणीव पण नाही. तो केवळ अनुभव रूप आहे. यतो वाचा निवर्तन्ते, येनो मध्ये सांगितलेलं आहे. यतो वाचा निवर्तन्ते, येनचा विचार आहे. पण गुरूंच्या सहवासात असल्याशिवाय त्याच्या स्वरूपाचं यथार्थ आकलन होत नाही. अनुर्वाच्य समाधान, आत्मनिरूपण, ह्या अनुर्वाच्य समाधानासाठी आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आम्ही अलीकडेच फार राहतो, फार समाधान होतात आमचे. आम्ही अल्प समाधानी असतो. कशात? परमार्थामध्ये. आणि प्रपंचामध्ये आम्ही कधीच समाधानी नसतो. एक गाडी घेतली तर घर घ्यावं असं वाटतं, एक फ्लॅट घेतला तर दुसरा फ्लॅट घ्यावा असं वाटतो, 2 BHK घेतला तर 3 BHK घ्यावा असा वाटतो. आणि अशा पद्धतीने आम्हाला समाधान नावाची गोष्ट आमच्या जवळ कधीच नसते. प्रपंचामध्ये आम्ही समाधानी कधीच नसतो आणि परमार्थामध्ये अल्पसंतुष्ट असतो. अल्पसंतुष्टता परमार्थामध्ये, जसं जमेल तसं करू, काय बिघडलं, जेवढं जमलं तेवढं करू, करतो तर आहे. अल्पसंतुष्ट नाही, वाटेल ते झालं तरी मी अभ्यास करेन. दासबोध संपत आलाय हो पूर्ण, पण माझा दासबोध तयार झालाय का? माझ्या स्वतःचा दासबोध तयार झालाय का? हे प्रत्येकाने बघायचं. म्हणजे काय हो माझा दासबोध? म्हणजे आतापर्यंत या 20 दशकामध्ये ज्या ओव्या मला अतिशय महत्वाच्या वाटल्या, ज्या स्वरूपाकारतेकडे जाणाऱ्या आहेत, त्या ओव्या आम्ही लिहून घेणं, असं करता करता एक 500 एक ओव्या तयार होती आणि स्वतःचा दासबोध होईल.
जसं आम्ही एखाद्या बफेला गेल्यानंतर एवढे पदार्थ असतात हो, एक सगळी चक्कर मारतो आणि आमच्या डिश मध्ये जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही घेतो की नाही. स्वतःची डिश तयार करतो, स्वतःचा मेनू आम्ही स्वतः तयार करत असतो की आज कोणत्या डिशेस घ्यायच्या आणि कशा कॉम्बिनेशननी आज जेवायचं हे स्वतःचा निर्णय स्वतः घेत असतो ना. दासबोधच्या बाबतीमध्ये माझा दासबोध, स्वतःचा दासबोध स्वतः तयार करणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्या प्रत्येक समासामधल्या महत्वाच्या ओव्या त्या महत्वाच्या ओव्या समासा लिहून घ्यायच्या, वहीमध्ये लिहून घ्यायच्या आणि त्याचा विचार करायचा. म्हणजे स्वतःची डिश आपण स्वतःच तयार केली. याला म्हणतात आम्ही परमार्थामध्ये समाधानी अल्पसंतुष्ट नाही. काही झालं तरी मी हे करेलच अशा पद्धतीने आमची मनोरचना नसते. आणि म्हणून आम्ही परमार्थामध्ये अल्पसंतुष्ट असतो आणि प्रपंचामध्ये असमाधानी असतो. या दोन्ही गोष्टी आम्हाला नको आहे. आम्हाला समाधान हवंय, टिकणारं समाधान हवंय, निरपेक्ष समाधान हवंय. आणि ते फक्त निरपेक्ष तत्वरूप जर आम्ही होत असू तरच आम्हाला निरपेक्ष समाधान आम्ही प्राप्त होऊ, नाहीतर नाही. म्हणून काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. हे सांडणं आणि मांडणं हे कर्माचा भाग आहे. सांडलं भांड दुधाने भरलेलं आहे, गच्च गच्च दुधाने भरलेलं भांड आहे हो. आणि त्या भांड्यामध्ये आम्हाला दुसरा पदार्थ ठेवायचा आहे, आम्ही ते रिकामं करतो की नाही. म्हणजे सांडलं, त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ भरता येतो का? नाही. दुसरा पदार्थ भरतो, ते मांडलं, आता झालं समाधान. आंब्याचा रस त्या भांड्यात ठेवला, आता समाधान झालं. दूध आपण काढून घेतलं आणि त्यात छान आंब्याचा रस ठेवला, आता झालं समाधान. काहीतरी सांडलं, काहीतरी मांडलं, समाधान झालं. प्रपंच. परंतु परमार्थामध्ये असं नाही. तो करणीय प्रांत नाही. स्वरूपाकारता हा करणीय प्रांत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. हे पक्क्या करायच्या हो या घड्या, पक्क्या करायच्या घड्या. परमार्थ हा करणीय प्रांत नाही. काही केल्याने होत नाही, करणं थांबल्याशिवाय होणार नाही. हे नीट समजून घ्यावं. म्हणून वेदांत शास्त्र, संत आणि श्री गुरु, वेदांत शास्त्र, संत आणि श्री गुरु यांनी सांगितलेले विचार नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. सकाळचं सुद्धा उपनिषदांचं श्रवण अत्यंत एकाग्रतेने करा, एकाग्रतेने ते समजून घ्या. स्वरूप दिव्य आहे, स्वरूप भव्य आहे, स्वरूप सबाह्य अभ्यंतरी आहे, सगळीकडे तेच भरलेलं आहे. ते अज आहे, ते अजर आहे, ते अमर आहे. म्हणजे काय आहे नीट समजून घ्या. श्री गुरु, शास्त्र आणि संत आम्हाला सांगतात आहे, त्याचं आम्ही नीट वर्म लक्षात घ्यायचं, त्याच्याशिवाय कळणार नाही. आणि असं वर्म लक्षात घेतलं, परब्रह्म स्वरूपाचं वर्म जर आम्ही लक्षात घेतलं, तर मग आता आमच्या समोरचा दुसरा प्रश्न राहतो फार मोठा. आम्हाला फार मोठा पेच पडतो की ठीक आहे, आम्हाला अनुर्वाच्य तर कळलं, अनुर्वाच्य समाधान काय आहे ते कळलं. आणि असं हे अनुर्वाच्य समाधान जिथे मुराले मी पण, म्हणजे काय मुराले मी पण, ज्या ठिकाणी माझं मी पण मुरत, माझा अहंकार संपूर्णपणे निशेष होतो. मीपणा म्हणजे अहंकार संपूर्णपणे निशेष होतो. त्याची अनुभवाची खूण हीच अनुभवाची खूण आहे, दुसरं नाही. अनुर्वाच्य समाधान कसं ओळखायचं? जिथे पूर्णपणे मी पण माझं विरलेलं आहे, मुरलेलं आहे. अनुर्वाच्य समाधान या कारणे बोली जे याला अनुर्वाच्य समाधान असं म्हणतात.
तिथे हा अहोम उठतच नाही हो. अहोम 6 मध्ये विलीन झाला, पूर्णपणे विलीन झाला. नवीन प्रक्रिया आहे का हो ही? अजिबात नवीन प्रक्रिया नाही. पण आज परत समर्थांनी ही आम्हाला काय सांगितले आहे? कारण आम्हाला निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, निश्चळ निर्गुण ब्रह्म अंतरात बिंबवायचं आहे. तर परत एकदा उजळणी करावी लागते की बरोबर आहे ना, हे असंच आहे ना, असं झालंय का माझं? आपल्याला तर जे अनुभव सांगण्याची हौस असते की बस बस. आम्ही ना अभ्यास सुरू केला आणि काय सांगू, आमचं फारच समाधान वाढून राहिलं, फारच समाधान वाढून राहिलं. असं होय? खूपच समाधान वाढते आमचं. आता कसं समाधान आहे आमच्या जवळ. हो, समाधान सांगता याची गोष्टच नाही. आणि किती सांगता, सांगत सुटतो, सांगत सुटतो आम्ही हे समाधान. आणि म्हणून आमची तिथेच गल्लत होते. ते समाधान चेहऱ्यावर दिसलं पाहिजे, चेहऱ्यावर विलसलं पाहिजे, अंगोपंगी खेळलं पाहिजे, दिसलं पाहिजे. काकांना बघा, अत्यंत तृप्त, आनंद, समाधान चेहऱ्यावर. इतका त्रास आहे शारीरिक त्रास, पण कुठेही चेहऱ्यावर त्याच लकेर नाही. बरं, ते आपल्याला सांगतात का सारखं ही गोष्ट की मला इतका त्रास आहे, इतका त्रास आहे, पण मला काही वाटत नाही, असं सांगतात का ते? अजिबात सांगत नाही. पण सारखं हास्यवदन असतं. अनुर्वाच्य समाधान, याला अनुर्वाच्य समाधान असं म्हणतात. आणि असं हे अनुर्वाच्य समाधान इथपर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर मग आता दुसरा घटक जो आहे ईश्वराचा, त्याबद्दल काय न्याय, ईश्वराला काय न्याय द्यायचा हो? एकदम मुळाकडे जायचं म्हणजे मग मधल्या सगळ्या स्टेप, त्याचाही विचार करायला पाहिजे आम्हाला. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ईश्वराच्या मला अभिव्यक्ती पाहावी लागेल, ईश्वराच्या लीला लक्षात घ्याव्या लागतील, आणि ईश्वराचे सामर्थ्य लक्षात घ्यावे लागेल, ईश्वराच्या विभूती लक्षात घ्याव्या लागतील, आणि ईश्वरच सगळ्याचं कारण कसं आहे हे पण लक्षात घ्यावे लागेल. या सगळ्याचा आम्हाला विचार करावा लागेल. बघा तुम्ही, ओवी क्रमांक 3 ते ओवी क्रमांक 9 यामध्ये समर्थांनी सगळं ईश्वराचं स्वरूप मानलेलं आहे. पुढे पण त्यांनी दिलेलेच आहे. 10 ओवीपर्यंत हे सगळं दिलेलं आहे की ईश्वराच्या अभिव्यक्ती कोणत्या आहेत, म्हणजे ईश्वर कसा प्रगट होतो. अभिव्यक्ती म्हणजे ईश्वर कसा प्रगट होऊन राहिलाय, कशासाठी ईश्वराचं प्रागट्य आम्ही लक्षात घ्यायचंय. कारण या देहादी जगत जे आहे हे आम्हाला चेतन असल्यासारखं भासत. हे आम्हाला चेतन असल्यासारखं भासत, आणि म्हणून हे जे चेतन आहे हे कोणामुळे चेतन आहे, कशामुळे देह काम करतो, व्यवहार करतो, सगळे सृष्टीचे चलन वलन कोण करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. घेतलेली आहे की रामेश्वर, भीमाशंकर, काशी विश्वेश्वर, हे सगळ्या ईश्वराच्या अभिव्यक्ती आहेत हो. सगळे अभिव्यक्ती आहेत. विष्णू, शंकर, देवी, हनुमान, काही एवढ्या सगळ्या 33 कोटी जे देव आपण म्हणतो त्या सगळ्या ईश्वराच्या अभिव्यक्ती आहेत. ज्योतिर्लिंग, त्या सगळ्या अभिव्यक्ती आहेत. आणि त्याचे आम्हाला पुष्कळशे मग अनुभव पण येत असतात की नाही, की आम्ही ज्योतिर्लिंगाला गेलो आणि काय सांगू, एवढा पाऊस होता आणि तिथे जायला निघालो तो पाऊस गायब. एवढा महाकुंभ, एवढ्या महाकुंभामध्ये आम्ही जाऊन आलो, परंतु आम्हाला थकवा थोडा पण आला नाही. 1 मिनिट फक्त मी येते.
एवढं महाकुंभाला गेलो पण तिथे थकवाही आला नाही, आहे की नाही हो? आश्चर्य. असे अनुभव येतात की नाही आम्हाला, चमत्कार नाही म्हणत पण अनुभव येतात की नाही आम्हाला, आणि असे अनुभव ज्यावेळेला डावीकडे येतात, सारखा तुमच्या हं? वहिनी, डावीकडे हं? सारखा थोड्या, डावीकडे सारखा दिसत नाही, अर्धा चेहरा दिसतोय. आता डावीकडे सारखा थोडं. नाही ना. प्रॉब्लेम नाही मला, काहीतरी प्रॉब्लेम हा ठीक आहे, ठीक आहे. नाही, वर गेला थोडासा चेहरा आता. डावी. हा, अर्धा चेहरा दिसतो. उजवीकडे जायला जास्त तुम्ही. आता दिसतो. आता ठीक, आता ठीक आहे, आता ठीक आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ह्या सुद्धा ईश्वराच्या अभिव्यक्ती, महाकुंभमेळा ईश्वराची अभिव्यक्तीच आहे, आणि ईश्वराच्या लीला आहेत. लीला लक्षात घ्याव्या, त्याच्या अभिव्यक्ती लक्षात घ्याव्या, आणि या सगळ्या पृथ्वीवर पण समर्थ भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुण आत्मयाची आपण बघितलंय. त्या गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे म्हणजे या सगळ्या उपाधी आहेत, आणि ह्या सगळ्या उपाधींमधून आम्ही जाणून घ्यायचे ह्या उपाधी ज्या आहेत, या उपाधी कशाचं निर्देशन करतात? या उपाधी ब्रह्मस्वरूपाचं निर्देशन करतात. या सगळ्या उपाधी आहेत, म्हणून आम्ही लक्षात घ्यायच्या, कारण आमच्या अनुभवाला हे सगळं येतं. आमच्या अनुभवाला ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर आम्ही याच्यामध्येच रमतो, याच्यातच रमतो, आणि मग आम्ही त्याचंही अधिष्ठान, ईश्वराचं अधिष्ठान जे ब्रह्मतत्व आहे त्याच्याकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं, पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून मग असं झाल्यानंतर अनुर्वाच्य समाधानाला आम्ही प्राप्त होत नाही. अनुर्वाच्य समाधानाला जर आम्हाला प्राप्त व्हायचं असेल, ते समाधान जर आम्हाला मिळवायचं असेल, तर ते समाधान मिळवण्यासाठी त्या सगळ्या ईश्वराच्या अभिव्यक्ती, ईश्वराच्या लीला, ईश्वराचे सामर्थ्य जे आहे, ईश्वराच्या विभूती ज्या आहे, त्या विभूती फक्त लक्षात घ्यायच्या आणि त्याच्या पलीकडे जायचं. त्यात आम्ही फार थांबायचं नाही, फार रमायचं नाही. जितके काही उत्तम गुण आहे सगळे ईश्वराचे आहेत. एवढे उत्तम गुण दिसले ते ईश्वराचा अंश म्हणायचा, आणि त्या सगळ्या विभूती आहे ते सृष्टी रचनेचा भाग आहे असा विचार करायचा. त्याला अशा पद्धतीने दर्जा द्यायचा, म्हणजे दृश्य जगताला आम्ही अशा पद्धतीने जर दर्जा दिला तर मग मात्र आम्ही ईश्वराच्या अधिष्ठानाकडे सहज जाऊ शकू. नाहीतर इथेच रमू, ईश्वर उपासनेपर्यंतच आमचं साधन थांबेल, आणि काय करू, आज आमची उपासना नाही होऊ शकली, आज किनी बरं वाटत नाहीये, उपासना झाली नाही, म्हणून रुखरुख मनाला लागते. उपासना हा सुद्धा भ्रम आहे, मी तू पण हा भ्रम, उपासना सुद्धा भ्रम, अशी समर्थांची ओवी आहे. तो सुद्धा भ्रम आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्याही पलीकडे जायचं. ईश्वराची करणी लक्षात घ्यायची, ईश्वराची करणी लक्षात घ्यायची. रज आणि तमाने गडूळ झालेला अधम गुणाचा असतो, आणि उत्तम गुणाचा सत्वगुणाने, जो सत्व प्रधान असतो तो उत्तम गुणाचा असतो. पण हे सगळं ईश्वराचं आहे, हे सगळं ईश्वराचं आहे. ईश्वराची व्याप्ती लक्षात घ्यायची, यांनी संपूर्णपणे का लक्षात घ्यायची? ईश्वर शरणागतीसाठी, ईश्वर शरणागतीसाठी ईश्वराची व्याप्ती ही सगळी लक्षात घ्यायची. मग त्याची प्रतिष्ठा आम्हाला खूप प्रतिष्ठा मांडण्याचं कारण नाही, खूप प्रतिष्ठा मांडण्याचं कारण नाही. आम्ही जर त्याची खूप प्रतिष्ठा मांडत असू, तेच प्रतिष्ठित आमच्यासाठी जर असेल, तर आम्ही ईश्वराच्या पलीकडे कधीच जाणार नाही, त्याच्या अधिष्ठानाकडे आम्ही कधीच धाव घेणार नाही. म्हणून आम्हाला समर्थ या ठिकाणी नेमका विचार कसा करायचा तो विचार सांगतात आहे, की ह्या सगळ्याला जेव्हा आम्ही पाहू ना, तेव्हा त्याला ईश्वराची लीला म्हणा, ईश्वराचं सामर्थ्य म्हणा.
ईश्वराची करणी म्हणा, ईश्वराच्या अभिव्यक्ती म्हणा, असं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या नामविधान करा आणि त्याच्या पलीकडे चला, त्याच्या पलीकडे चला. आहे की नाही हो साधन आहे? निश्चितपणे साधन आहे. आणि मग त्यानंतर प्रतिसृष्टी सुद्धा निर्माण करायचं समर्थांनी सांगितले. कुठपर्यंत समर्थांनी ईश्वराचं सामर्थ्य सांगितलंय? प्रतिसृष्टी निर्माण करणे, शाप उशाप देणं. आता नाही राहिले शाप उशाप, एवढे सात्विकता आणि शुद्ध राहिलंच नाही आता एवढं. पहिले होते, बाकीच्या युगामध्ये हे सगळं होतं. सत्ययुगामध्ये, द्वापर युगामध्ये शाप उशाप हे प्रकार चालायचे. तेवढं वाणीचं ते सामर्थ्य होतं, पण ते सगळं ईश्वराचं सामर्थ्य आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि आता ईश्वराचा विचार झाल्यानंतर आता आम्हाला पिंड ब्रह्मांडाचा विचाराकडे, आता विचाराकडे यायचं. झाला ईश्वराचा टप्पा आटोपला, आता पिंड ब्रह्मांडाचा टप्पा. पिंड आणि ब्रह्मांड या संदर्भामध्ये कसा विचार करायचा? अंतरी बिंबले बिंबायचे की नाही होते? मग काय बिंबलं पाहिजे? ईश्वर आतमध्ये बिंबला पाहिजे का? नाही. म्हणून ईश्वराचा विचार दिला पाहिजे. दिला. पिंड ब्रह्मांड अंतरंगात बिंबलं पाहिजे का? नाही. मग अंतरंगात काय बिंबायचंय? अनुर्वाच्य समाधान आतमध्ये बिंबलंच पाहिजे. त्या समाधानाला आम्ही प्राप्त झालोच पाहिजे, समर्थांचा आग्रह आहे. आणि म्हणून आता समर्थ आम्हाला म्हणतात आहे की पिंडाचा शोध घ्यावा. आता पिंडाकडे समर्थ व्हायले, पिंडाचा शोध घ्यावा. कोणते तत्व आहे याच्यामध्ये हे लक्षात घ्यावे. निर्गुण ब्रह्म ते निश्चली अंतरी बिंबले. हिशोब झाला मायेचा, हिशोब झाला मायेचा. माया म्हणजे ईश्वर आहे हो. मायापती कोण आहे? ईश्वर आहे. मायापती ईश्वर आहे. हिशोब झाला मायेचा, मायेचा हिशोब झाला, दिलाय समर्थाने आम्हाला मायेचा हिशोब. त्या मायापतीचा हिशोब कसा करायचा? की तो त्याच्या अभिव्यक्ती पाहायच्या, त्याचं सामर्थ्य पाहायचं, त्याचा लीला पाहायच्या, त्याच्या विभूती पाहायच्या, हे सगळं पाहायचं आणि हिशोब करायचा. त्याचा पण आम्ही हिशोब करून ठेवायचा की ईश्वर सुद्धा माईक आहे. हिशोब झाला मायेचा, ईश्वर सुद्धा माईक आहे. पण ईश्वर ज्याच्या अधिष्ठानावर काम करतो ते परब्रह्म तत्व सत्य आहे, ते मी आहे. हिशोब झाला मायेचा. केला मायेचा हिशोब करून टाकला, मोकळा झालो. करा हो लवकर लवकर हिशोब. एकदा देणं घेणं झालं की कसं मोकळं वाटतं की नाही आपल्याला? देणं घेणं झालं की मोकळं वाटतं की नाही? साधं लग्नाला जातो तर अहेर केव्हा देतो याची काय घाई असते. एकदाच अहेर दिला की मोकळं म्हणतोय आपण. एकदाच दिलं ना की कसं मोकळं होतं. मोकळं होणं फार आवडतं. मग इकडे प्रपंचामध्ये मोकळं होणं फार आवडतं, मग इकडे परमार्थामध्ये हिशोब झाला मायेचा. मायेचा हिशोब केव्हा करणार? विचारांच्या माध्यमातून मायेचा हिशोब झाला म्हणजे ईश्वराचा झाला निवाडा तत्वांचा. आता तत्वांचा निवाडा करण्यासाठी आम्ही वळतो आहे. मग पिंडांमध्ये कोणते तत्व आहे सूक्ष्मपणे, तत्वरूप घटक कोणते आहे हे लक्षात घ्यावं. आता लक्षात घ्यायला सुरुवात करायची. आता शरीर तपासायचं. डॉक्टरच तपासतो का हो शरीर? आम्हाला पण आमचं शरीर तपासता आलं पाहिजे. कसं तपासायचं? म्हणजे आम्हाला स्वरूप कळेल. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा ठाव नाही. हिशोब करणं हे साधन आहे, निवाडा करणं हे साधन आहे. लक्षात घ्यायचं. हिशोब करणं साधन, हिशोब करणं म्हणजे त्या ईश्वराच्या स्वरूपाबद्दल एकदा निर्णय लावून टाकला की हिशोब झाला त्याचा, तो माईक आहे. आता निवाडा तत्वांचा करणं सुरू आहे. निवाडा तत्वांचा करायचा म्हणजे आम्हाला स्वरूप सापडेल. मग आता कसा निवाडा करायचा? शरीर कसं आहे? निवाडा सुरू आहे बरं का.
फार सुंदर विषय आहे. शरीर कसं आहे, शरीर अचेतन महाभूतांचं आहे. सगळ्यांना मान्य आहे की नाही, 5 महाभूतांचं हे शरीर आहे, मान्य आहे की नाही. मग अचेतन जड अशा महाभूतांपासून हे अचेतन जड शरीर तयार झालंय, पण हे हालचाल करताना दिसतं की नाही. मग हे कशामुळे हालचाल करतं, कशामुळे हे चेतन असल्यासारखं भासतं. तर आता हे प्राणासह असलेल्या जीवात्म्यामुळे, त्या जीवात्म्यामुळे हे शरीर हालचाल, ह्या शरीराची हालचाल होते. क्रियाशक्ती, प्राण क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, अशा या 2 शक्तीमुळे या शरीराची हालचाल होते. आणि आम्हाला ज्ञानशक्ती सुद्धा प्राप्त होत असल्यामुळे सगळ्या गोष्टीचं पण ज्ञान आम्हाला होत असतो. म्हणून हे शरीर अचेतन जड शरीर चेतन असल्यासारखं वाटतं का हो आपल्याला असं कधी? आपण आपल्या शरीराकडे कधी अचेतन जड आहे असं कधी बघतो का? कधीच बघत नाही. काकांचं एक सुंदर काव्य आहे, दगडावर बसलेला दगड. काकांना म्हणलं, काका हे काय दगडावर बसलेला दगड, मी मला दगड म्हणून घ्यायचं? काका म्हणे, हो, ह्या दगडा एवढंच मी, माझं देह अचेतन जड आहे, असं माझ्या देहाबद्दलचा माझा विचार पक्का व्हावा, म्हणून दगडावर बसलेला दगड. काकांचं काव्य आहे, मिळालं तर बघा. आणि ह्या जीवात्म्यामुळे ह्या दगडावर म्हणायचं का, दगडामध्ये म्हणायचं का? आपल्याला कोणी दगड्या म्हणलं की किती राग येतो. दगड्या, कळत नाही का किती राग येतो? दगड्या कोणी म्हटलं तर मी दगड आहे का, दगडासारखा मोठा आहे का? हो, तेवढाच तितकाच तसाच आहे तू. पण ह्या जीवात्म्यामुळे ती हालचाल होते. पण ह्या जड शरीरामध्ये हा चंचल जीवात्मा असतो. ते चंचल तत्व या जड शरीरामध्ये असतो. म्हणजे माता या शरीरामध्ये कोणते तत्व झाले? एक जड तत्व शरीर, एक चंचल तत्व म्हणजे प्राणासह असलेला जीवात्मा. ते चंचल तत्व ज्यांनी हालचाल होते सगळ्या शरीराची, आणि त्यात ते जे चंचल तत्व आहे, ते जे जीवात्मा आहे, तो जो चिदाभास आहे, तो कुठून आला? तो कुटस्थापासून आला, म्हणजे निश्चळ आत्मा. हे सगळे ह्या देहामध्ये आम्हाला सापडतात. झाला निवाडा तत्वांचा. आता याच्यात आम्हाला निवाडा करायचा आहे, म्हणजे निवड करायची आहे. जडाची करायची, चंचलाची करायची, की निश्चल आत्म्याची करायची निवड, हे मला ठरवायचं आहे. श्री गुरु सांगतात त्याप्रमाणे, श्री गुरु सांगतात की बाबा रे, तू मूळचा ब्रह्मरूप आहेस, म्हणून निवड तुला निश्चल ब्रह्माची करावी लागेल. आता ह्या शरीरामध्ये जड, चंचल आणि निश्चळ तिन्ही तत्वांचा निवाडा करायचा. आणि निवाडा करीत असताना अनुभवातून जे बोलणे होईल, मग अनुभवामधून जे बोलणे होईल तसं बाकीच्यांना बोलता, इतरांना जमणार नाही. त्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. या तिन्ही तत्वामधून आम्हाला एक तत्व निवडावं लागतं, ते निश्चळ तत्व निवडावं लागतं. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. आणि म्हणून आता मग आता हा निवाडा करायचा आहे, तर मग कसा विचार करावा लागेल आम्हाला? असं थोडी आहे की 4 वस्तू ठेवला तर मी हे निवडलं, हे पुस्तक निवडलं, 4 पुस्तकात तुम्ही एक पुस्तक निवडलं, उचललं, हातात घेतलं, बॅग मध्ये टाकलं, असा हा निवाडा होईल का? नाही होणार. मग हा निवाडा कसा होईल? त्याच्यासाठी सुद्धा वैचारिक प्रक्रिया आहे, की वैचारिक बैठक मला तयार करावी लागेल. समर्थ म्हणतात की पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळून येतो. या पिंडामधून, या अचेतन देहामधून जीवात्मा निघून जातो, त्या क्षणी तो देह अचेतन होऊन पडतो. सगळ्याचा आपल्याला अनुभव आहे. प्राण गेले हो त्यांचे, त्यांचा जीव गेला. अरे अरे,
असं व्हायला नको होतं. चांगला व्यक्ती होता, समोर देह आहे पण व्यक्ती गेला असं आपण म्हणतो की नाही. देह समोर दिसतोय तरी पण जो जातो त्याच्याबद्दल जो दुःख आहेच की नाही. काय जातो हो? जीवात्मा जातो. आणि त्यावेळेला आम्ही विचार केला पाहिजे की चेतन आणि अचेतन काय आहे. चेतन आणि अचेतन काय आहे हे त्यावेळेला लक्षात येतो. अचेतन देह आहे हे त्यावेळेला माझ्या जर लक्षात आलं तर मग मला दुःखाचं रूपांतर माझं शोकामध्ये होत नाही. न हंती हन्यमाने शरीरे आपण बघितलंय. शोकनिवृत्तीमध्ये सूत्रात्मक अभ्यास बघितलाय तेव्हा हे सूत्र पाहिलंय. न हंती हन्यमाने शरीरे, मी नाही, माझा नाश होणार नाही, शरीराचा नाश होणार आहे. शरीर जाणार आहे. अचेतन जेव्हा शरीर आहे हे त्यावेळेला आम्हाला लक्षात येतो फरक. आणि अचेतन देह पडला, चंचल जीवात्मा निघून गेला. आता आम्हाला जड आणि चंचलाचं स्वरूप लक्षात आलं की नाही हो. जड काय आहे? आमच्या या पिंडामध्ये जड काय आहे? हा देह जड आहे. चंचल काय आहे? हा जीवात्मा चंचल आहे. हा जीवात्मा आला कुठून? कुटस्थाचं प्रतिबिंब त्या बुद्धीत पडलं आणि ते प्रतिबिंब तो जीव आणि कुटस्थाचं पडलेलं ती बुद्धी त्या बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, ह्या सगळ्या मिळून जीव तयार झाला. हा सगळा जीवात्मा त्यांनी तयार झाला आणि हा जीवात्मा चंचल स्वरूपाचा आहे. तो असल्यामुळे आम्ही उठतो, बसतो, खातो, पितो, सगळे व्यवहार करतो. त्याच्यामुळे करतो. आता दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या की नाही, जड आणि चंचल. आमच्या देहामध्ये, आमच्या पिंडामध्ये जड आणि चंचल आहे. तेच सृष्टीमध्ये आहे. आत्मा दिसत नाही, जीवात्मा जाताना दिसत नाही, फक्त देह पडताना दिसतो. अरे आत्ता बोलत होता पटकन पडला, काय झालं? मग जाताना दिसतो का? सिनेमात दिसतो. अशी ज्योत निघते मग ती अशी ज्योत जाते वरती, एक ज्योत दुसऱ्या ज्योतीमध्ये मिळते. हे सिनेमात दिसतो. प्रत्यक्षात असं काहीही नाही हो. काहीच कुठे गेले नाही, काहीच कोणाला सोडून नाही गेलं. ते माठ जो होता तो माठ फक्त हवेत फुटला. माठाच्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश, आकाशाला मिसळलं. आतलं बाहेर गेलं नाही, बाहेरचं आत आलं नाही. उपाधी फक्त सुटली. आम्हाला उपाधीच फक्त बाजूला करायची आहे आणि बघायचं आहे की निश्चळ ब्रह्म हे सगळ्या जीवसृष्टीमध्ये व्यापून आहे. आणि त्या निश्चय ब्रह्माला 6 विकार नाही, 3 गुण नाही. हे सगळं उपाधीला आहे. उपाधी कशी आहे हो ही? जड चेतन अचेतन आहे, पण ती चेतन असल्यासारखी वाटते त्या चंचल जीवात्मामुळे, त्या अंतरात्म्यामुळे. त्यालाच अंतरात्मा म्हणतात. त्या अंतरात्म्यामुळे ती उपाधी चंचल असल्यासारखी वाटते. ती चेतन असल्यासारखी वाटते. असा आम्ही निवाडा आमच्या तत्वांचा, आमच्या या देहाच्या संदर्भात, या पिंडांच्या संदर्भात हा निवाडा आम्हाला करायचा आहे. आणि मग तोच निवाडा आम्हाला ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये पण करायचा आहे. तोच निवाडा ब्रह्मांडाच्या बाबतीमध्ये करायचा आहे. म्हणून ब्रह्मांडामध्ये सुद्धा अचेतन भूत आहेत आणि चंचल जीव आहे. परंतु ईश्वराचा ज्या वेळेला प्रलयामध्ये सुद्धा लय होतो, की जड चेतन पिंड ब्रह्मांडाचा सगळा लय होतो प्रलयकाली, त्यावेळेला परब्रह्म जसंचा तसं राहतो. ईश्वर हा सुद्धा नित्यमुक्त होतो आणि बाकी सगळं जड चंचल सगळं प्रलयामध्ये निघून जातो. पण परब्रह्म स्वरूप जसं तसं राहतो. म्हणजे जाणारे तत्व कोणतं आहे? चंचल आणि जड आणि राहणार तत्व आहे
ते घनदाट परब्रह्म, म्हणून ते आहे आहे आणि आहे असं शास्त्र म्हणतं. ते मी आहे, आत्मनिरूपण, निर्गुण ब्रह्म. मग आता आम्ही व्यवहारकालीन सतत हे पिंड ब्रह्मांडाचा मांडणी जी आपण आता केली ती लक्षात घ्यावी की नाही. माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणतो तसंच होतं हे. मग आम्ही काय लक्षात घेतली, ही मांडणी आमच्या नीट लक्षात आली पाहिजे. पिंडाच्या बाबतीमध्ये मांडणी काय जड आहे, काय चंचल आहे, काय निश्चल आहे. त्या निश्चल तत्वावर आम्ही स्थिर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हो. आणि म्हणून आता जसं पिंड झालं तसं ब्रह्मांड तयार झाला. ब्रह्मांडामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांनी पंचीकरणाच्या माध्यमातून सगळे आकार घेतले आणि त्यात आत्म्याने प्रवेश केला आणि सगळी शरीर तयार झाली. ऐतरी उपनिषदांचा विषय हा, ती सगळी शरीर तयार झाली. हे सगळे शरीर तयार झाले आणि ह्यामध्ये हा जो अंतरात्मा आहे हा सुद्धा विकारीच आहे, परंतु असं असून सुद्धा त्या ब्रह्मावरच विकारांचा आरोप होतो. हा आरोप केला गेलेला आहे. म्हणजे मायेचे विकार हे ब्रह्माचे विकार आहे असा आमचा भ्रम होतो, पण वास्तविक पाहता तो नाही. भ्रम हा मायेचाच आहे. आणि असं जो कोणी विवेचन अभ्यासपूर्ण अनुभवपूर्वक विवेचन करतो तोच प्रबोधनकार आहे, त्यालाच प्रबोधनकार म्हणतात. म्हणून ब्रह्म कसा आहे, निरपेक्ष व्यापक आहे. आता पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीकडच्या आम्ही संपूर्णपणे तत्व लक्षात घेतली आहे. 84 म्हणजे हे पण खूप आहे, तत्व पण खूप आहे. 24 म्हणतात, कोणी 82 म्हणतात. समर्थाने दिली आहे 82 तत्वांचा सगळा निवाडा. फार मोठा तो समास आहे, पण आम्हाला अशा पद्धतीने निवाडा करावा लागेल, त्याचा निराश करावा लागेल, तेव्हाच ब्रह्म निरपेक्ष आहे, निरवय आहे, अखंड आहे हा आमचा निर्णय होऊन जाईल. आणि ह्या ब्रह्मतत्वावर अध्यस्त असलेली जी सृष्टी आहे ही भेदमय आहे, सापेक्ष व्यापक आहे, सावयव आहे. हे आम्हाला नीट शोधलं पाहिजे. हा विचार आमचा सतत जागृत असावा. मोठं साधन आहे, वैचारिक साधन आहे बरं हे आपण करतो की नाही हे प्रत्येकाने तपासून पाहायचं की आम्ही हे करतोय की नाही करतो. आणि असं ज्या वेळेला आम्ही हे करू त्याच वेळेला या विचारांपुढे मग अचेतन टिकणार नाही. म्हणून विचार हे फार मोठं साधन आहे. म्हणून समर्थांनी इथे दिलेलं आहे, विचारांचंच महत्व दिलेलं आहे समर्थांनी, की विचार नीट समजवून घेतले पाहिजे. शास्त्र, श्री गुरु आणि संतांनी सांगितलेले विचार नीट समजून घेतले पाहिजे. हे जर समजून घेतले, नीट समजून घेतले, ही घडी जर आम्ही नीट व्यवस्थित बसवली तर इतकं अलगद आम्ही या जड चंचलातून सुटू हो आणि निश्चल परब्रह्मावर स्थिर होऊ. पण ही घडी आम्ही नीट व्यवस्थित बसून घेतली पाहिजे. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत ही सगळी गुंतागुंत आहे. हे कळूनच घ्यावं, चंचल काय आहे, तो अंतरात्मा काय आहे, ती मूळ माया काय आहे, हे सगळं आम्ही कळून घ्यावं शास्त्राच्या माध्यमातून. एकदा समजून घ्यायचं, सारखं सारखं नाही, एकदा नीट समजून घ्यायचा आणि मग सारखा विचार करायचा की दिसणारं, भासणारं, असणारं जे काही देहादी जगत पिंड ब्रह्मांड आहे ते सगळं माईक आहे, तो सगळा मायेचा खेळ आहे. आणि अशासाठी हा गुंता सोडवण्यासाठी म्हणून एकांतात शास्त्र शुद्ध विचार करायचा आणि अनुभवी श्री गुरु, फार महत्वाची गोष्ट. एकांतात विचार आणि अनुभवी श्री गुरु, बस.
अत्यंत सावधानतेने श्री गुरूंची अध्यात्म चर्चा करावी हो. अध्यात्म चर्चा करावी, श्री गुरूंच्या संपर्कामध्ये सतत राहण्याचा प्रयत्न करावा. साधकांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा. ऑनलाईन आपण संपर्कात राहतो, परंतु ऑनलाईन मधला संपर्क, मीटिंग संपली की जो तो आपापल्या विश्वामध्ये मशगूल असतो. पण आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष भेटतो त्यावेळेला सत्संग संपल्यानंतर सुद्धा सत्संगाचे मुद्दे चर्चेला जातातच. बघा तुम्ही, ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्षामध्ये भेटतो, एकत्र आपण शिवगडला राहतो, एकत्र शिवगडला राहिल्यानंतर आपण सत्संग संपला, सत्र संपले की सत्र संपल्यानंतर आपल्या चर्चा त्याच असतात की अरे आज या सत्रामध्ये हा मुद्दा मांडला, याचा असा असा अर्थ आहे, फार सुंदर मांडला, ते उदाहरण फार छान झालं, असं त्याच्यावर विचार विनिमय होतो. आणि तो विचार विनिमय, ती आत्मचर्चा, तो सिद्धांत, ते विचार आतमध्ये मुरवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. म्हणून प्रत्यक्ष सहवास फार महत्वाचा आहे. मंदाताईंना एकदा विचारलं एका साधकांनी, फार सुंदर उत्तर दिलं की ताई, इतके ऑनलाईन सत्संग सुरू असतात आणि आम्ही ऑनलाईन सत्संग एवढे ऐकत असतो, पण तरी अजून निर्णय आमचा होत नाही, चेतनाबद्दलचा निर्णय होत नाही, याला काय कारण आहे? तर मंदाताईंनी उत्तर दिलं की तुम्ही अचेतनाकडून चेतन समजून घेताय. मोबाईल हा अचेतन आहे, मोबाईल अचेतन आहे, तर अचेतनाकडून तुम्ही चेतन तत्व समजून घेत असाल तर ते कसं शक्य आहे? चेतनाकडूनच चेतन तत्व समजल्या जाईल हो. अचेतनातून चेतनाची निर्मिती कशी होईल? होऊ नाही शकत. मंदाताईंनी दिलेलं उत्तर आहे. आणि समर्थ आम्हाला ते सांगतात आहे की अनुभवी श्री गुरूंची भेट मिळता प्रत्ययांचे संत, एकांता परिस एकांत, एकांता परिस एकांत, शब्दरचना बघा, सर्वश्रेष्ठ एकांत आहे. केला पाहिजे सावचित नाना चर्चा, माझी आत्मचर्चा उदंड विशद व्हावी. म्हणून शिवगडला आम्ही एकत्र भेटतो त्याला ह्याच चर्चा चालतात, खोलीत पण ह्याच चर्चा, कीर्तनला पण ह्याच चर्चा, दुसऱ्या नाहीच. आकाश पाहिलं तरी तीच चर्चा, पक्षी पाहिला तरी तीच चर्चा, आत्मचर्चा चालते. आणि ती आत्मचर्चा आम्हाला झाला निवाडा तत्वांचा, तत्वांचा निवाडा करायला फार महत्वाची ठरते. आपण चर्चा करूनच एखादा निर्णय घेतो की नाही. 10 मुली बघितल्या मुलासाठी, कोणती चांगली, ही किती, ही किती, चर्चा करतो की नाही. मोबाईलवर बघितल्या मुली, सगळ्यांनी पाहिला, मुलांनी पाहिली, आईनी पाहिली, वडिलांनी पाहिली, मोबाईलवर 10 मुली पाहिल्या, झालं. पाहिल्यानंतर जो तो आपापल्या ठिकाणी स्थित, त्याच्यावर विचार विनिमय होतच नाही. आता दुसऱ्या दिवशी बोलू, मग दुसऱ्या दिवशी त्यातले अर्धे मुद्दे गळतात. कोणती मुलगी, अरे ती ए नंबरची, अरे ती बी नंबरची, त्याच्या अर्ध्या गोष्टी आठवतच नाही. निवाडा निवडायचा आहे, पण प्रत्यक्ष एकत्र जर असतील आणि एकत्र जर पटकन मुली पाहत असतील 10 मुली, तर त्याच्यावर पटकन चर्चा होते आणि सावधपणाने होते. अगदी असंच आहे हो. निवाडा करायचा असतो त्यावेळेला निवाडा करण्यासाठी, तत्वाचा निवाडा करण्यासाठी चर्चा फार गरजेची आहे. आणि त्या चर्चेतून निवाडा करायचा आहे, चर्चेतून निवाडा करायचा आहे. म्हणून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. जेवढा संपर्क जास्ती श्री गुरूंशी, तेवढं, जेवढा श्री गुरूंचा संघ अधिक, तितकं असंगत्वाकडे आम्ही वाटचाल लवकर करू. मना बाबा श्री हा एकांत आहे, म्हणून गुरु भजावा एकांती. खूप महत्वाचं वचन आहे. एकांतात श्री गुरूंची भेट घ्यावी, एकांत असावा, म्हणजे एकाचाच विचार तिथे असावा. त्याच्याही साठी एकाचाच चर्चा, आत्मचर्चा आहे. आवाज गेला वहिनी तुमचा.
संपत आहे. आता येतोय की म्यूट झाला? आता म्यूट येतोय झाला का? येतोय येतोय. हं. नाही आणि नाही म्हणून येतोय. चर्चा झाल्याशिवाय, उलगडा झाल्याशिवाय शंका राहत नाही. म्हणून विचारांच्या पुढे माया टिकत नाही. समर्थ म्हणतात, तैशी माया भयानक, विचार करता माईक. मग तयेचा धाक कासया धरावा. माया भयानक आहे, बरोबर आहे, पण विचार केला की तिचं माईक पण निघून जातं. ते ज्ञानानिवर्त आहे, ती बाधयोग्य आहे. मग तयेचा धाक कासया धरावा. कशाचा धाक धरायचा? आम्ही आकाशात, समर्थाने उदाहरण दिलं की आकाशात जसे ढग गोळा होतात, गगनी आभाळ आले, मागुती सवेची उडाले, आणि ब्रह्मरूप पूर्णपणे निघून जातो. सृष्टी निर्माण होते, नंतर ती नष्ट होते की नाही, अगदी तसं, अगदी त्याप्रमाणे ह्या एकदा विचार झाला की आम्हाला विचार करता आणि आत्मवस्तूचा, अनात्माचा विचार करायचा, आत्मानात्म विवेक करायचा, आत्मवस्तू स्वीकारायची आणि अनात्म्याचा त्याग करायचा. असा अनात्म्याचा त्याग करू, त्यावर आमचा आत्मनिश्चय ढळणार नाही. तो आम्हाला सांभाळून ठेवला पाहिजे. आता साध्य झालं, आता साधनाचा ठाव नाही. आणि हे साध्य झाल्यानंतर तत्वाचा निवाडा झाला, तत्वरूप आम्ही झालो की ते अनुर्वाच्य समाधान आहे. त्याच्याबद्दल मग बोलता येत नाही. बोललं की मोडलं, पण तरी पण बोलावं लागतं. श्री गुरूंनी जर आज्ञा केली तर माझा अनुभव मला कथन करावाच लागतो. म्हणून परमार्थामध्ये बागडणाऱ्याचे हे काम नाही, ते सगट विचारांचे काम नाही. समर्थ म्हणतात, सगट विचार खूप महत्वाचा शब्द आहे, अंडरलाईन करून ठेवा. सगट परमार्थात बागडणाऱ्यांचे आणि सकट काकू आवाज येत नाहीये. आवाज गेला नाही. आवाज बंद झाला. थांबू या ठिकाणी. मीनाताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वहिनी. थोडं रामकृष्ण हरी. शेवटलं नाही ऐकलं. रामकृष्ण हरी. मीनाताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. वासंतीताई. शेवटी ऐकायला नाही आलं 2-4 मिनिटांचं. हा, तर मग आपण उद्या घेऊ ते शेवटचे. हा, ऐकायला हो, नानासाहेब नमस्कार. रामकृष्ण हरी. आणि मग नानासाहेब रामकृष्ण हरी. आज फायनल मॅच झाली. आज फायनल मॅच झाली. आतापर्यंत आपण भेदातच वावरत होतो. फायनल झाली. हो, खूप छान समजलं. एकदम फायनल मॅच झाली. भेदात वावरत होतो आतापर्यंत. बोलतो नंतर मग. येस. रामकृष्ण हरी.
कल्पना ते रामकृष्ण. ताई मला अनुराधा ते ते काय म्हटले? सुरुवातीला तुम्ही सांगितलं माया ही काय आहे? मायाचं नाही ऐकू येते मला. सुरुवातीचं तुम्ही सांगितलं ना माया ही, मला ऐकायला नाही आलं. पण मला आता तुमचं कळत नाहीये, आवाज नाही येते बरोबर. हा, तुम्ही सुरुवातीला माया ही अनिर्वचन आहे का काहीतरी सांगितलं ते. हा, अनिर्वचनीय आहे. माया अनिर्वचनीय आहे. हा. तिच्याबद्दल वचन नाही करता येत हो. कोणतंच नाही. वचन करायला गेलं की ती दुसरंच काहीतरी बदललेली दिसते. हा, ते ऐकायचं होतं मला. अनिर्वचन. अनिर्वचनीय आहे. बरं. आणि स्वरूप अनुर्वाच्य आहे. स्वरूप अनुर्वाच्य आहे. बर. हा, त्याच्याबद्दल बोलता नाही येत. बोलायला गेलं की स्थिती मोडते. आणि मायेबद्दल असं एक वचन नाही करता येत कोणतंच. म्हणून ती अनिर्वचनीय आहे. हा, थँक्यू. आणि स्वरूप काय म्हणलात? स्वरूप अनुर्वाच्य. स्वरूप हे अनुर्वाच्य आहे. हा, त्याच्याबद्दल बोलता नाही येत. अनुभव सांगता नाही येत. थँक्यू. काही हरकत नाही हो. शंका आली, शंकाचं निरसन करणं कामच आहे. हा काका बोला. जय श्रीराम काका. नमस्कार. जय श्रीराम. श्रीराम नमस्कार करते. रामकृष्ण हरी काकू, नमस्कार. पंकज नमस्कार करते काकू. नमस्कार. थांबू आता पंकज. हो काकू. रामकृष्ण हरी काकू, नमस्कार. हा, मी तू रामकृष्ण हरी बेटा. ठीक आहे ना तू? मी तू हो काकू, ठीक आहे. ठेवू बेटा आता मी तू. हो काकू. रामकृष्ण हरी आंटी, प्रणाम. हा गीतू, मी तुला मगाशी खूप फोन केले ग. हाँ आंटी, यहाँ जियो की रेंज नहीं है, मेरे को आवाज नहीं आई। बाद में मैं लगाई तब तक सत्संग का टाइम हो गया था. हा, 8 वाजता मी फोन केला तुला. ठीक आहे, बोलू आपण. हाँ आंटी, हाँ. रामकृष्ण हरी काकू, नमस्कार. हा स्वीटी, रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आंटी. हा आरती, रामकृष्ण हरी. भाभींचे फोटो पाहिले का स्वीटी? हो काकू, पाहिले काकू. हा, खूप छान भाभींनी. चांगलं ते पारिक आहेत ना, अर्चना पारिक. हा, तिने खूप छान स्वागत केलं भाभींचं. त्यांना खूप भाभींबद्दल श्रद्धा आहे. हा, श्रद्धा, त्यांचे भाव खूप छान आहे भाभींबद्दल. नमस्कार करते काकू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. ठेवू बेटा आता? हो काकू. ठेवते. हो काकू.